नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ह्या लेक्चरमध्ये आपण एक छोटासा टॉपिक डिस्कस करणार आहे. ऑर्डर ऑफ एन एलिमेंट. लेट जी बी अ ग्रुप. A belongs to G. The least positive integer n such that A raised to n is equal to identity is called an order of A, and it is denoted by order of element A. इथं मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्डर ऑफ जी बघितला आणि द ऑर्डर ऑफ इलेमेंट. ऑर्डर ऑफ जी इज नथिंग बट नंबर ऑफ इलेमेंट इन अ ग्रुप जी इज नथिंग बट ऑर्डर ऑफ जी. तिथं ऑर्डर ऑफ त्या ग्रुपमधल्या प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर आपल्याला काढायची. ए ची इज द लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर एन सच दॅट ए रेस टू एन इज इक्वल टू आयडेंटिटी, देन वी डिनोट इट ॲज ऑर्डर ऑफ ए. नाव एक्झाम्पल म्हणून कळेल तुम्हाला लगेच. एक्झाम्पल, दिस इज एक्झाम्पल. फाइंड अन ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट इन दिस ग्रुप. आता हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप दिलेले आहेत. Z6+6 आपण वरती बघितलं, दिस इज अ ग्रुप. Z dash multiplication modulo 8 is a one group. 1 minus 1 I minus I with multiplication is a group, and Z plus is a group. या प्रत्येक एलिमेंट, या सर्वांच्या प्रत्येक एलिमेंटची ग्रुपची ऑर्डर आपल्याला काढायची, सॉरी एलिमेंटची ऑर्डर काढायची आहे. तर Z6 मध्ये बघितले आपण. Z6 मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 0 बार, 1 बार, 3 बार, 4 बार, 5 बार. तर 0 बार ची ऑर्डर काढायची आहे. ऑर्डर काय आहे? इट्स अ लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर n सच दॅट a रेस टू n इज इक्वल टू आयडेंटिटी. आता a रेस टू n म्हणजेच काय? ए स्टार बी स्टार, सॉरी ए स्टार ए स्टार ए स्टार ए स्टार ए स्टार ए अप टू n टाइम्स. आता इथं स्टार जो आहे हे फक्त मल्टिप्लिकेशन असेल असं नाही, जे ऑपरेशन असेल ते. म्हणजेच काय? ए स्टार ए रेस टू n इज नथिंग बट ए स्टार ए स्टार ए स्टार ए अप टू n टाइम्स. दॅट इज हिअर इन Z6 ऑपरेशन काय आहे? +6. 0 raised to 1 bar is nothing but 0 bar. 0 bar आणि 0 bar is nothing but identity element, Z6 ची identity. So order of 0 bar is nothing but 1 bar. Now 1 bar raised to असा कुठला लहानात लहान पॉझिटिव्ह नंबर येईल की आपण 1 बार रेस टू 6 घेतल्यानंतर, सॉरी 1 बार रेस टू n घेतल्यानंतर 0 बार मिळेल. असा लहानात लहान n आपल्याला शोधायचा आहे. आता 1 बाय रेस टू 2 जर घेतला आपण, 1 बार रेस टू 2 म्हणजेच काय? 1 स्क्वेअर. आता 1 स्क्वेअर म्हणजे इथं 1 into 1 नाही. आता इथं ऑपरेशन काय घ्यायचं? जे तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेलं ऑपरेशन असेल ते. जे 1 स्क्वेअर इज नथिंग बट हिअर 1 बार प्लस 1 बार. 1 बार प्लस 1 बार इज 2 बार. इट इज नॉट इक्वल टू 0 बार. आपल्याला आयडेंटिटी दाखवायचं आहे म्हणून त्याची पॉवर वाढवत जायची. 1 बाय रेस टू 3, 1 बार रेस टू 3, 1 क्यूब काय मिळेल? 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार, 3 बार मिळाला. इज नॉट इक्वल टू 0. 1 बार रेस टू 4 काय मिळेल? 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार, 4 बार मिळाला. 1 बार रेस टू 5 काय मिळेल? 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार, 5 बार. नाव 1 बार रेस टू 6 काय मिळेल? 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार प्लस 1 बार, म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 1 प्लस 2 3 4 5 अँड 6. 6 बार. 6 बार इज नथिंग बट, आपण 6 मध्ये 6 बार नाही लिहित. म्हणजेच काय? 6 बार इज नथिंग बट 6 ला 6 ने डिवाइड करायचा आणि जो रिमाइंडर येईल दॅट इज 6 ला 6 ने डिवाइड केलं तर भाग जाईल 6 चा आणि रिमाइंडर काय मिळेल? 0 बार. सो 1 बार रेस टू 6 इज नथिंग बट 0 bar, and 0 bar is a identity of Z6. So 6 is a least positive integer such that 1 bar raised to 6 is equal to identity. So 6 is nothing but order of 1. So order of 1 is equal to 6. Now what about order of 2? 2 ची ऑर्डर म्हणजेच काय? 2 रेस टू असा कुठला एलिमेंट केल्यानंतर आपल्याला 0 बार मिळेल. जे 2 बार प्लस 2 बार प्लस 2 बार म्हणजेच काय? 2 प्लस 2 प्लस 2 6 बार. 6 बार इज नथिंग बट 0 बार. So 2 cube is nothing but 0 bar. So order of 2 bar is equal to 3. Now what about order of 3? 3 bar plus 3 bar is 6 bar. That is 0 bar. That is the order of 3 is 2. 4 bar ची ऑर्डर काय मिळेल? 4 plus 4 is nothing but 8. 8 is not 8 bar म्हणजेच काय? 8 ला आपण 6 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय मिळेल? 2 bar. So 4 plus 4 bar is 2 bar. 0 bar नाही आलं. पुन्हा एकदा आणखी 4 ऍड करा म्हणजेच काय? 4 plus 4 plus 4 म्हणजेच 4 क्यूब. 4 plus 4 plus 4, that is a 4 plus 4 8 plus 4 12. 12 बार. 12 बार म्हणजेच काय? 12 ला 6 ने डिवाइड करा. 12 ला 6 ने डिवाइड केला तर भाग कितीचा जाईल?
2चा म्हणजे 12 भाग पूर्ण 2 चा जाईल 12 डिवायडेड बाय 12 दॅट इज रिमाइंडर काय मिळेल 0 बार. सो 4 क्यूब इज नथिंग बट 0 बार. सो ऑर्डर ऑफ 4 बार इज इक्वल टू 3 बार. व्हॉट अबाउट ऑर्डर ऑफ 5 बार? 5 बार आपण 5 बार प्लस 5 बार 10. 10 इज नॉट इक्वल टू 0 बार. त्याचप्रमाणे अशी ऍडिशन करत जायचं. किती वेळ ऍडिशन करावं लागेल? 6 टाइम. सो 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 दॅट इज अ 6 बार. दॅट इज अ किती मिळेल? 10, 15, दिस इज 20 प्लस 25 प्लस 30. 30 बार म्हणजेच 30 बार म्हणजेच काय? 30 बायला 6 ने डिवाइड करा. भाग पूर्ण 30 चा जाईल म्हणजेच रिमाइंडर मिळेल 0 बार. सो 5 बार रेस टू 6 0 bar. So order of 5 bar is 6. Now in Z8 dash 1 bar, 3 bar, 5 bar, 7 bar. Now Z8 dash is a multiplicative group. इथं ऑपरेशन काय असेल? मल्टिप्लिकेशन. म्हणून इथं प्रत्येक वेळी ऑपरेशन काय वापरायचं? जे ह्या ग्रुपचं ऑपरेशन असेल ते ऑपरेशन वापरायचं. सो 1 bar रेस टू 1 इज नथिंग बट 1 bar. सो ऑर्डर ऑफ 1 bar इज 1. 3 बारचा ऑर्डर काढायची आपल्याला. 3 बार स्क्वेअर जसं 3 बार इंटू 3 बार. आता इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे 9 बार. 9 बार इज ला 8 ने डिवाइड करा काय मिळेल? 1 बार. 1 बार इज आयडेंटिटी. सो 3 बार स्क्वेअर इज इक्वल टू सो ऑर्डर ऑफ 3 बार इज इक्वल टू 2. So just like that, order of 5 bar is equal to 2. Order of 7 bar is equal to 2. So in Z8 dash, every element except 1 bar is order is 2. In this table, so in this group, 1 minus 1, I minus I is again multiplicative group of 1 is identity. Identity elements are always order 1 असते. So order of 1 is 1. minus 1 ची ऑर्डर काय मिळेल? minus 1 into minus 1 1 मिळाला म्हणून minus 1 चा स्क्वेअर is 1. That is identity. So order of minus 1 is 1. आता I raised to 4. I raised to 4, that is I into I into I into 4. I raised to 4, we know that I raised to 4 is nothing but 1. So order of I is equal to 4. Similarly, order of minus I raised to 4 is again 4, 1. So order of minus I is equal to 4. So in 4 in 4 means Z plus मध्ये आपल्याला ऑर्डर काढायची प्रत्येक एलिमेंटची. Z प्लस मध्ये 0 बार इज अ आयडेंटिटी एलिमेंट आणि आयडेंटिटी एलिमेंटची ऑलवेज ऑर्डर 1 असते. आणि नंतर बाकी 0 सोडल्यानंतर प्रत्येक एलिमेंट इफ A belongs to Z and A is not equal to 0, 0 जर नसेल तर there does not exist any least positive integer n such that A raised to n is equal to identity. कारण काय? A प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 कितीही टाइम घेतला तरी 0 येणार नाही आपल्याला. सो 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 कितीही टाइम ऍड केला तरी आपल्याला 0 मिळणार नाही. म्हणजेच काय? 0ला फक्त ऑर्डर आहे तिथं 1, बाकी कुठल्याच एलिमेंटला फायनाईट ऑर्डर नसेल. म्हणून त्या सर्व एलिमेंटची ऑर्डर ही इन्फिनिटी असते. सो ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू इन्फिनिटी फॉर ऑल ए बिलॉंग्स टू झेड अँड ए नॉट इक्वल टू 0. Now next example, let G be a group and AB belongs to G such that A raised to 5 is equal to identity and A inverse is equal to B square and B not equals to E, find order of B. This is an example of practical. So A raised to 5 is identity दिलेला आहे आणि B square is equal to A into B inverse. So B raised to 4 काय मिळेल? B square into B square. B square ची व्हॅल्यू ही टाका. A into B into A inverse. A into B into A inverse. A inverse A into A. पुन्हा आपल्याला मिळाला B square. हा पुन्हा B square ची व्हॅल्यू टाका. ही A inverse into A inverse. पुन्हा A square मिळाला. A square B. A raised to minus 2. So B raised to n. 8 is nothing but A cube. B A raised to minus 3. So B raised to 16 is nothing but A raised to 4B into A raised to minus 4. B raised to 34 is nothing but A raised to 5B into A raised to minus 5. A raised आणि A raised to 5 is a identity is A raised to minus. So E into B into E inverse. So E inverse आयडेंटिटीचा इन्व्हर्स आयडेंटिटीज असतो आणि E ने B ला मल्टिप्लाय नंतर Bच मिळेल. सो E into B is equal ह्या दोघं बाजूचा B कॅन्सल होईल बाय कॅन्सलेशन ला. सो B raised to 31 is equal to identity. So B raised to 31 is identity. So 31 is a prime number such that order of A is equal to 31.
These are some properties of order of A. Order of A is equal to n, and order of A raised to A k is a आयडेंटिटी असेल तर आणि के जर इंटिजर असेल तर एन हा ऑलवेज डिवाइड करतो, कारण एन हा लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर आहे, सच दॅट ए रेस टू एन इज इक्वल टू आयडेंटिटी. सो एन ऑलवेज डिवाइड के. Again, this is one of the property. Order of A is same as order of A inverse. A आणि A inverse जर एकमेकांची इन्व्हर्स असतील तर त्या दोघांच्या ऑर्डर सुद्धा सेम असतात. ऑर्डर ऑफ बी ए बी इन्व्हर्स इज सेम ॲज ऑर्डर ऑफ ए, अँड ऑर्डर ऑफ ए इज ऑलवेज डिवाइड ऑर्डर ऑफ जी. कुठल्याही एलिमेंटची ऑर्डर ही ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड करते. दिस इज some properties of order of an element. This is the end of this chapter, first chapter. Thank you.